कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वास करंबळे यांनी नोकरी आणि शेती करत असताना जोडधंदा म्हणून कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलाय। त्यांनी अंडी उत्पादनासाठी हा व्यवसाय निवडलाय, तर 400 पक्ष्यांचं ते संगोपन करतायत आणि सध्या कडकनाथ कोंबड्यांचं अंडी उत्पादन सुरू झालेलं आहे आणि यापासून त्यांना वर्षभरात चांगला नफा मिळणार आहे। आज आपण विश्वास करंबळे यांच्या या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी जाऊयात पन्हाळा तालुक्यातील जाखले गावात। नोकरदाराने सुरू केला शेतीपूरक व्यवसाय। कडकनाथ कुक्कुटपालनासाठी मिळाली महारत ॲग्रोची साथ। कुक्कुटपालनातून झाली उत्पन्नात वाढ। विश्वास करंबळे गावातील सहकारी संस्थेत मॅनेजर म्हणून काम करतात। त्याचबरोबर घरची 1.5 एकर शेतीही करतात। हे सर्व करत असताना त्यांना एखादा शेतीपूरक जोडधंदा करावा असं नेहमी वाटायचं। याच दरम्यान त्यांची भेट इस्लामपूर इथल्या महारत ॲग्रो इंडियाच्या प्रतिनिधीसोबत झाली आणि यातूनच करंबळे यांनी महारतच्या माध्यमातून कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायाची निवड केली। माझी शेती 1.5 एकर असून त्यामध्ये ऊसाचं उत्पन्न, भात आणि हायब्रिड हे उत्पन्न पोटापुरतं निघत असून त्यातून उदरनिर्वाहासाठी हा जोड व्यवसाय म्हणून कोंबडी ह्या व्यवसायाकडे मी वळलो। कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातून मिळणारा नफा अधिक असल्याचं करंबळे यांना वाटतंय। त्यामुळे त्यांनी सुरुवातीला 200 पक्ष्यांचं संगोपन सुरू केलं। त्याचवेळी आणखी 200 पक्ष्यांचं संगोपन करता येईल असं त्यांना वाटलं। त्यामुळे त्यांनी आणखी पक्षी वाढवले। आज त्यांच्याकडे 400 पक्षी आहेत। कोणत्याही संस्था, बँका, पतसंस्था, सोसायटी यामध्ये केलेली गुंतवणूक आणि ह्या कुक्कुटपालन कडकनाथ कोंबडी व्यवसायात केलेली गुंतवणूक बघितलं तर हा कुक्कुटपालन व्यवसाय कडकनाथचा मला फायदेशीर वाटला। ह्यातून मी एका बॅचसाठी 75,000 रुपये डिपॉझिट केले। त्यातून मला त्यांच्याकडून पक्षी, त्यानंतर पक्ष्यांना लागणारं औषध, त्यांचे विजिट्स आणि लागणारं सर्व खाद्य आणि खाद्यही त्यांचं आज अखेर जाग्यावर पोच अशा पद्धतीने मिळत आहे। करंबळे यांना कडकनाथ कुक्कुटपालनासाठी त्यांच्या पत्नीची मोलाची मदत मिळते। शिवाय सौ करंबळे यांना कडकनाथ कुक्कुटपालनातून घर बसल्या रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे। घर बसल्यानंतर आपल्याला काहीतरी काम घरातलं आवरून आपण काहीतरी करण्यापेक्षा ह्या उद्योगात आपण काहीतरी केलेलं तर फायदा तर ह्यात काहीतरी होतं ना। महारत ॲग्रोच्या कडकनाथ कुक्कुटपालनातून करंबळे यांना गुंतवणुकीपेक्षा दुप्पट नफा मिळतोय। अंडी उत्पादनातून 4,60,000चं उत्पन्न त्यांना मिळणार आहे। सोबतच पक्षी विक्रीतून 1,20,000 रुपये त्यांना मिळतील। पक्षी संगोपनासाठी त्यांनी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे। त्याबरोबरच 30,000चा खर्च आलाय। तर सर्व गुंतवणूक आणि खर्च वजा जाता 4 लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे। 4,60,000 रुपये बघितले तर 1.5 लाखाची गुंतवणूक ही दुप्पट ते तिप्पट होती। हाच मला नफा मिळत गेला। त्यातून माझ्याकडून घेणारी पहिलीच बॅच असल्यामुळे आमची आणि सुरुवातीची असल्यामुळे माझ्याकडून कंपनी 500 रुपये प्रमाणे एक पक्षी असा विकत घेणार ते। विश्वास करंबळे यांनी त्यांच्या पत्नीच्या भरोशावर कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात पाऊल टाकलंय। त्यांची ही वाटचाल परिसरातील शेतकरी आणि महिलांना देखील मार्गदर्शक ठरतीये। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।